हॅलो स्टुडंट, इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 3 ते 4 लेक्चर यावर आपले काही झालेले आहेत. टॉपिकमध्ये सुरुवातीला जेनेटिक्स, हेरिडिटी, व्हेरिएशन, लाईक बिगेट लाईक, जीन, फॅक्टर यापासून आपण स्टार्टिंग केली होती. त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला मेंडेल या सायंटिस्टची बायोग्राफी बघितली होती. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या टॉपिकमध्ये दरवर्षी 3 जे क्वेश्चन विचारले जातात. फर्स्ट क्वेश्चन, व्हाय मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट, देन एनलिस्ट द 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स which observed in pea plant, and then why Mendel achieved success in his experiment. ओके, तर हे 3 क्वेश्चनची प्रिपरेशन चांगली करा. यावर काही व्हिडिओ लेक्चर पण आपले झालेले आहेत. आणि त्यानंतरच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलं होतं की यामध्ये काही आपल्याला लॉज आहेत, काही डेरिव्हेशन आहेत, हे प्रूव्ह करण्यासाठी काही टर्म्स लागतील. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स घेतल्या होत्या. आत्ताच मी सांगितलं होतं की आपली सुरुवात आपण ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, त्यानंतर जीन म्हणजे काय, अलील म्हणजे काय, जीनोटाईप म्हणजे काय, फिनोटाईप म्हणजे काय, होमोलोगस ऑर्गॅनिझम, होमोझायगस ऑर्गॅनिझम, हेटेरोझायगस ऑर्गॅनिझम, त्यानंतर होमोलोगस क्रोमोझोम, मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. त्यानंतरच्या लेक्चरला आपण फिनोटायपिक रेशो, जीनोटायपिक रेशो, मोनोहायब्रिड क्रॉसवरून ऑब्टेन होणारा रेशो म्हणजे मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो, या सगळ्या डेफिनेशन आपण बघितले होते. तर आता आजच्या लेक्चरला आता ह्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं की टर्म्स झाल्यानंतर काही मेंडेलची पॉस्च्युलेट, म्हणजेच आपण म्हणतो की मेंडेलचे नियम, म्हणजेच लॉज ऑफ द मेंडेल. त्यामध्ये 3 लॉजची नावं सर्वांना माहीत आहे. ते लॉ अजून आपले काही झालेले नाही आहेत, आपण ते अजून अंडरस्टँड करून घेणार आहोत. लॉची नेम तुम्हाला माहीत आहे. फर्स्ट जो लॉ आहे तो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे. सेकंड जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि थर्ड जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता बाळांनो, हे 3 लॉ तर आपल्याला लर्न करायचेच आहे. पण त्याआधी हे लॉ ज्या क्रॉसवरनं प्रूव्ह झालेले आहेत ते क्रॉसेस आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे आहे. तर आजच्या व्हिडिओला म्हणजे आजच्या लेक्चरला आपण एक क्रॉस बघणार आहोत. त्या क्रॉसचं नाव आहे मोनोहायब्रिड क्रॉस. आता ह्या मोनोहायब्रिड क्रॉस हे त्याच्या शब्दामध्येच त्याचं मिनिंग आहे. आणि मग ह्या मोनोहायब्रिड क्रॉसवरनं जे मेंडेलचे 2 लॉ प्रूव्ह झालेले आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, ते त्यानंतर बघणार आहोत. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या की मोनोचा अर्थ काय आहे, सिंगल. ओके, त्यानंतर क्रॉस करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की किती पॅरेंटची त्यामध्ये नेसेसरी असणार आहे, 2 पॅरेंट. नेहमीप्रमाणे एक जो पॅरेंट असणार तो मेल पॅरेंट असणार आहे आणि सेकंड जो पॅरेंट असणार आहे तो फिमेल पॅरेंट असणार. आणि मेंडेलने तुम्हाला माहिती आहे की मेंडेलने त्याचा जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटसाठी पहिल्यांदा पी प्लांटचं सिलेक्शन केल्यानंतर त्याने त्यातले मेल पॅरेंट कोणते, फिमेल पॅरेंट कोणते, ह्या पॅरेंटचं पुन्हा सिलेक्शन केलं. मग जो फिमेल पॅरेंट आहे त्या फिमेल पॅरेंटमध्ये त्या फ्लॉवरमध्ये इमॅस्क्युलेशन ही प्रोसेस टेक प्लेस केली. आणि जे फ्लॉवर इमॅस्क्युलेटेड झालेलं आहे त्या फ्लॉवरवर दुसऱ्या ज्या फ्लॉवरमधले मेल फ्लॉवरमधले पोलन ग्रेन डिपॉझिट केले होते. आणि मग त्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉसिंग घडवून आणलं गेलं. आणि त्यानंतर मग मेंडेलने 3 जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंगचा स्टडी केला. फर्स्ट फिलियल जनरेशन, दॅट इज F1 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन, दॅट इज F2 जनरेशन, अँड थर्ड फिलियल जनरेशन, दॅट इज द F3 जनरेशन. आणि मग ह्यावर मेंडेलने रेशो काढले, म्हणजे फिनोटायपिक रेशो, जीनोटायपिक रेशो. त्यानंतर मेंडेलने त्यामध्ये हेही सांगितलं की
जे कॅरेक्टर आहेत डॉमिनंट आपण म्हणजे अलील जे म्हणतो की जे F1 मध्ये एक्सप्रेस होतात अशा अलीलला डॉमिनंट असं म्हटलं जातं आणि जे अलील F1 मध्ये एक्सप्रेस होत नाही अशा अलील्सला किंवा अशा कॅरेक्टरला रेसेसिव्ह कॅरेक्टर असं म्हटलं जातं. तर आता मोनोहायब्रिड हा जो क्रॉस आहे ह्यामध्ये लक्षात घ्या की क्रॉसिंग करताना तिथं 2 प्युअर पॅरेंट घ्यायचे. आता मी इथं प्युअर हा शब्द का वापरलेला आहे म्हणजे 2 जे प्युअर आहेत ते होमोझायगस पॅरेंट घ्यायचे आहेत. होमोझायगसचं मिनिंग काय सांगितलेलं आहे बाळांनो की ज्या ऑर्गॅनिझममध्ये सिमिलर काइंडचे अलील प्रेझेंट असतात. सिमिलर म्हणजे काय एकाच टाईपचे अलील प्रेझेंट असतात अशा ऑर्गॅनिझमला अशा पॅरेंटला होमोझायगस असं म्हटलं जातं. आणि हेटेरोझायगसचं मिनिंग काय की कोणत्या ऑर्गॅनिझमला हेटेरोझायगस म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल द ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट द डिफरंट काइंड ऑफ अलील्स आर नोन ॲज ए हेटेरोझायगस. मग पहिल्यांदा हे तुम्ही क्लिअर करून घ्या की जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे तो घडवून आणण्यासाठी आपण 2 पॅरेंट घेणार आहोत. पण ते 2 पॅरेंट कसे चूज करणार आहोत की ते 2 पॅरेंट हे प्युअर होमोझायगस असले पाहिजेत. आणि मग त्या पॅरेंट्समधले मग गॅमेटमध्ये पुन्हा क्रॉसिंग त्यानंतर F1 जनरेशन आणि मग F2 जनरेशन ऑब्टेन केली जाणार आहे. ओके बरं. आता पहिल्यांदा मी मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय या क्रॉसचं पहिल्यांदा स्टेटमेंट सांगते. कशाला म्हटलं जातं की मोनोहायब्रिड क्रॉस. बघा द क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 पॅरेंट. बघा पुन्हा एकदा मी ही लाईन रिवाइज करते. व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट कन्सिडर. आता इथं कन्सिडर करताना वरती आपण शब्द काय वापरलेला आहे सांगा मोनोहायब्रिड क्रॉस. बाय कन्सिडरिंग सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पुन्हा एकदा डेफिनेशन रिवाइज करते. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस दॅट इज व्हेन ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट considering single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. What is monohybrid cross? When a cross between 2 pure parent by considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. किंवा ही डेफिनेशन आपल्याला अनदर वेने कशी रिप्रेझेंट करता येईल. एक क्रॉस बिटवीन पॅरेंट. आपल्याला माहीत आहे की हा क्रॉस कुणामध्ये करायचा आहे की 2 पॅरेंटमध्ये. एक पॅरेंट हा मेल असला पाहिजे अनदर पॅरेंट हा फिमेल असला पाहिजे. आता क्रॉस करताना त्यामध्ये आपल्याला डिफरिंग कशामध्ये करायचं आहे. डिफरिंग इन ओनली 1 हेरिटेबल ट्रेट. हेरिटेबल ट्रेटचाच अर्थ काय आहे सांगा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आपल्याला माहीत आहे मेंडलची 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पहिलं जे आहे कॅरेक्टर त्याचं नाव काय आहे सांगा हाईट ऑफ द प्लांट. त्यानंतर कलर ऑफ द सीड, शेप ऑफ द सीड, पॉड कलर, पॉड पोझिशन, फ्लॉवर कलर, फ्लॉवर पोझिशन. म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी मोनोहायब्रिड करण्यासाठी एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एक पेअर जी आहे ती कन्सिडर केली होती. आणि मग तो जो क्रॉस आहे त्या क्रॉसला काय म्हणायचं सांगा मोनोहायब्रिड क्रॉस. पुन्हा एकदा दोन्ही स्टेटमेंट मी सांगते. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. ए क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली 1. आता 1 हा शब्द इथं का वापरायचा आहे कारण इथं म्हणतो आपण मोनोहायब्रिड. डिफरिंग इन ओनली 1 हेरिटेबल ट्रेट. जर इथं डायहायब्रिड असतं क्रॉस तर इथं मात्र वर्ड रिप्लेस झाला असता. 1च्या ऐवजी काय आलं असतं सांगा 2. इथं सुद्धा सिंगलच्या ऐवजी काय आलं असतं सांगा 2 पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर.
लक्षात घ्या, मोनोहायब्रिड क्रॉसला कन्सिडर करताना सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलं जाईल आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये जे पॅरेंटमध्ये जो क्रॉस घडवून आणला जाईल तो डिफरिंग इन ए टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्या दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे हे लक्षात घ्यायचं. बघा पुन्हा एकदा हे दोन्ही स्टेटमेंट सांगते आणि त्यानंतर मग एक्झाम्पलद्वारे हा मोनोहायब्रिड क्रॉस कसा घडवून आणला जातो हे मी एक्सप्लेन करते. ओके, बघा मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? ए क्रॉस बिटवीन पॅरेंट differing in only one heritable trait is known as a monohybrid cross, or the cross between two pure parent differing in a single pair of a contrasting character. This cross is known as a monohybrid cross. आता एक्झाममध्ये जर तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉसबद्दल क्वेश्चन विचारला तर त्यामध्ये मस्त स्टेटमेंट सांगून चालणार नाही. तो मोनोहायब्रिड जो क्रॉस आहे तो एखाद्या एक्झाम्पलवरून आपल्याला प्रूव्ह केला पाहिजे. आता मी इथं एक्झाम्पल एक तुमच्यासमोर रिप्रेझेंट केलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये बघा सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये कोणकोणती लेबल्स आली पाहिजे? फिनोटाईप, जिनोटाईप, त्यानंतर गॅमेट झाल्यानंतर F1 जनरेशन झाल्यानंतर F1 जनरेशनमधून जे ऑफस्प्रिंग ऑब्टेन होणार त्या ऑफस्प्रिंगला F1 ऑफस्प्रिंग असं म्हटलं जाणार आणि मग हे F1 ऑफस्प्रिंगचं सेल्फिंग केलं जाणार आणि मग त्यापासून गॅमेट ऑब्टेन होणार आणि मग ऑब्टेनिंग कशाचं असणार F2 जनरेशन. ओके, तर आता बघा मोनोहायब्रिड क्रॉससाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन पॅरेंट्स यामध्ये घेतले जाणार. कोणते दोन पॅरेंट्स? एक जो पॅरेंट आहे तो पॅरेंट कसा आहे सांगा? प्युअर टॉल पॅरेंट आहे आणि हा कुणाबरोबर क्रॉस होणार आहे तर प्युअर ड्वार्फ पॅरेंट. म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी ह्या एक्झाम्पलमध्ये कोणतं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मेंढ्यांनी सिलेक्ट केलेलं आहे तर त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं नाव काय आहे सांगा? हाईट ऑफ द प्लांट. एक जो पॅरेंट आहे तो प्युअर टॉल पॅरेंट आहे आणि दुसरा जो पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. पण दोन्ही पॅरेंट हे होमोझायगस आहेत का हेटेरोझायगस आहेत हे आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे. तर ह्यामध्ये कॅपिटल टी हा एका पॅरेंटमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे हा पण पॅरेंट कसा आहे सांगा? होमोझायगस आहे आणि दुसरा जो अनादर पॅरेंट आहे त्यामध्ये सुद्धा अलील कसे आहे सांगा? सेम आहेत. स्मॉल टी म्हणजे हाही पॅरेंट कसा आहे सांगा? होमोझायगस आहे. आता पहिला हा पॉईंट आपल्याला क्लिअर झालेला आहे की मोनोहायब्रिड क्रॉस करताना त्यामध्ये दोन पॅरेंटचं सिलेक्शन केलं जातं. एक पॅरेंट असणार आहे तो मेल असणार आहे, दुसरा जो पॅरेंट असणार आहे तो फिमेल असणार आहे. दोन्ही पॅरेंट होमोझायगस असणार आहे. आता फिनोटाईप नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय लिहायचं आहे बघा? तुमची त्या टॉपिकमध्ये फर्स्टच एक्झाम्पल आपण बघतो त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. ही सवयच लावून घ्यायची की फिनोटाईप कुठं लिहायचं, जिनोटाईप कुठं लिहायचं. नुसतं एक्झाममध्ये तुम्ही जर हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह केला आणि इथं तुम्ही काही त्याचं मेन्शन केलं नाही, फिनोटाईप नाही, जिनोटाईप नाही, गॅमेट नाही, तुम्हाला मार्क मिळणार. पण ह्या स्टेपला जे काही मार्क असणार ते मार्क मात्र तुमचे कट होणार. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण थोडीशी चांगली सवय लावून घ्या. त्यामुळे लिहिताना आता दोन पॅरेंटचे जेव्हा क्रॉस करणार आहोत त्या पॅरेंटला तुम्ही नाव काय देणार आहात? फिनोटाईप. आणि फिनोटाईप आपण कशाला म्हणतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपल्या सगळ्या टर्म्स क्लिअर झालेले आहेत. फिनोटाईपचा अर्थ मी काय सांगितला होता? एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम किंवा एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए फिनोटाईप. हिथं एक्सटर्नल कॅरेक्टर कोणतं विचारात घेतलेलं आहे ते म्हणजे हाईट ऑफ द प्लांट. एक प्लांट कसं आहे? टॉल आहे. दुसरं पॅरेंट हे कसं आहे? ड्वार्फ आहे. ओके, आता त्यानंतरची जी स्टेप आहे फिनोटाईप नंतर आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये जिनोटाईप. आता फिनोटाईपप्रमाणे जिनोटाईपची सुद्धा डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. जिनोटाईप कशाला म्हटलं जातं? जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए जिनोटाईप किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज ऑल्सो नोन ॲज ए जिनोटाईप. आता
फिनोटाईप आपण जो घेतलेला आहे प्युअर टॉन आणि प्युअर डॉर्फ, त्याच पॅरेंटचे आपल्याला जिनोटाईप सांगायचे आहेत. मग आता जिनोटाईप सांगताना कसे जिनोटाईप सांगणार आहे, तर प्युअर टॉन हे पॅरेंटमध्ये 2 अलिल्स प्रेझेंट आहेत. एक म्हणजे कॅपिटल टी आणि दुसरा पण अलिल सेमच आहे, तो कोणता आहे सांगा, कॅपिटल टी. म्हणजे ह्या पॅरेंटचा काय झालेला आहे सांगा, जेनेटिक मेकअप आहे. आणि प्युअर डॉर्फमध्ये पण काय लक्षात ठेवा सांगा, अलिल सेम आहे पण डॉर्फ असल्यामुळे तर टॉलनेस हे कॅरेक्टर येणार का, नाही, डॉर्फनेस असणार. मग डॉर्फनेससाठी स्मॉल टी स्मॉल टी. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर करताना आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा स्टडी करताना 3 टॅब्युलर फॉर्ममध्ये ह्या कॅरेक्टरचा स्टडी केला होता. पहिलं कॅरेक्टर म्हणजे नेम ऑफ द कॅरेक्टर, सेकंड कॉलममध्ये लिहिलं होतं डॉमिनंट आणि थर्ड जो कॉलम होता त्यामध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टर असं लिहिलं होतं. आणि पहिल्याच कॅरेक्टर जे आपण आजच्या एक्झाम्पलमध्येच घेतलेलं आहे हाईट ऑफ द प्लांट, मग त्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये आपण त्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये आपण तिथं कॅरेक्टर कोणतं लिहिलं होतं, तर ते कॅरेक्टर होतं टॉलनेस आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं होतं, डॉर्फनेस. आणि डॉमिनंट आणि रेसेसिव्हची पण डेफिनेशन मिळते की जे अलील F1मध्ये एक्सप्रेस होतात अशा अलीलला डॉमिनंट असं म्हटलं जातं आणि जे अलील F1मध्ये एक्सप्रेस होत नाहीत अशा अलीलला रेसेसिव्ह असं म्हटलं जातं. आणि अलील हेही माहिती आपल्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन प्रेझेंट ऑन ए आयडेंटिकल लोकाय ऑन द होमोलॉगस क्रोमोझोम, त्याला अलील किंवा अलिलोमॉर्फो असंही म्हटलं जातं. मग मोनोहायब्रिड क्रॉस करताना पहिल्यांदा स्टेटमेंट यायचं. स्टेटमेंट काय असणार आहे, द क्रॉस बिटवीन 2 पॅरेंट डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज नोन ॲज ए मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये घेताना पॅरेंट्स किती इन्व्हॉल्व करायचे आहे, 2 पॅरेंट. एक पॅरेंट जो आहे तो प्युअर टॉल आहे, दुसरा पॅरेंट जो आहे तो प्युअर डॉर्फ आहे. ह्याला इथं नाव काय मेन्शन करायचं आहे, फिनोटाईप. ह्या फिनोटाईपचे जिनोटाईप कोणते असणार आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी. दुसऱ्या पॅरेंटचे जिनोटाईप कोणते असणार आहेत, स्मॉल टी स्मॉल टी. या 2 स्टेप सर्वांना लक्षात आल्या. आता त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला तिथं काय रिप्रेझेंट आहे, तर ह्या जिनोटाईपमधला एक गॅमेट दाखवायचा आणि ह्या जिनोटाईपमधला एक गॅमेट दाखवायचा. इथं गॅमेट कोणता आहे सांगा, कॅपिटल टी, आणि इकडं गॅमेट कोणता आहे सांगा, स्मॉल टी. पण आता हे गॅमेट दाखवल्यानंतर ह्या गॅमेटचं पूर्ण काय होणार, फ्युजन होणार. आपल्याला माहीत आहे की जे गॅमेट सेक्स ऑर्गनचं कधी फ्युजन होत नाही, फ्युजन होताना कुणाचं फ्युजन होतं, तर गॅमेटचं. आणि मग फ्युजन झाल्यानंतर ह्या फ्युजनचा जो रिझल्ट असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे सांगा, हायब्रिड, म्हणजे F1 हायब्रिड असणार. ह्याचा रिझल्ट काय असणार आहे सांगा, F1 हायब्रिड. पण आपल्याला हे जे F1 हायब्रिड आहे हे कोणत्या जनरेशनमध्ये ऑब्टेन होणार आहे, तर ती जनरेशन कोणती असणार आहे, फर्स्ट पिरियड जनरेशन, दॅट इज द F1 जनरेशन. मग F1 जनरेशनमध्ये जो ऑफस्प्रिंग ऑब्टेन झालेला आहे तो कोणता असणार सांगा, F1 हायब्रिड डॉग. आता मी तो हायब्रिड असा शब्द का वापरते, कारण एक जो आहे तो गॅमेट कॅपिटल टी आहे, एक अलिल कॅपिटल टी आहे, दुसरा अलिल जो आहे तो स्मॉल टी. आणि त्यामुळे हा जो हायब्रिड आहे, पण जो हायब्रिड आहे हा होमोझायगस असणार का, नाही, कारण ह्यामध्ये सेम अलिल आहेत का, नाही. तर हा जो F1 हायब्रिड आहे हा हेटेरोझायगस आहे. का हेटेरोझायगस आहे, कारण का यामध्ये डिफरंट काइंड ऑफ द अलिल्स आर द प्रेझेंट. वन इज द कॅपिटल टी, अनदर इज द स्मॉल. बघा एवढीच प्रोसिजर मी पुन्हा एकदा सांगते. पहिल्यांदा फिनोटाईप घेताना आपण 2 पॅरेंट चूज केलेले आहेत. एक पॅरेंट घेताना आपण विचारात घेतलेला आहे प्युअर टॉल आहे आणि दुसरा जो पॅरेंट आहे तो प्युअर डॉर्फ आहे. त्यानंतर त्या पॅरेंटच्या आपल्याला काय काढले पाहिजे, जिनोटाईप. जिनोटाईप काढताना टॉलमध्ये कोणते असणार सांगा, कॅपिटल टी कॅपिटल टी. डॉर्फमध्ये कोणते असणार आहे सांगा, स्मॉल टी स्मॉल टी. ओके. त्यानंतर जिनोटाईप नंतर गॅमेट, यामधला एक कॅपिटल टी, यामधला एक कॅपिटल टी. दोघांचं फ्युजन होणार, युनियन होणार. युनियन झाल्यानंतर त्यापासून F1 हायब्रिड ऑब्टेन होणार.
पण ज्या जनरेशनमध्ये हे F1 हायब्रिड आपल्याला ऑप्टेन होणार त्या जनरेशनचं नाव तिथं मात्र लेबलिंग केलं पाहिजे आणि ती जनरेशन कोणती असणार आहे समजा फर्स्ट पिरियड जनरेशन दॅट इज द F1 जनरेशन. आणि मग ह्याचा रिझल्ट काय असणार आहे की जो F1 हायब्रिड तयार झालेला आहे तो F1 हायब्रिड कसा असणार आहे हायब्रिड टॉलनेस आहे. म्हणजे इथं टॉलनेस हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. कोणत्या कॅरेक्टरवर हे डॉमिनंट आहे तर रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे कोणतं वार्निस. आणि ह्यावरूनच आपण म्हणतो की दोज कॅरेक्टर्स विच ॲपियर इन F1 जनरेशन आर द डॉमिनंट कॅरेक्टर अँड द कॅरेक्टर्स विच आर नॉट ॲपियर इन F1 जनरेशन आर नोन ॲज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर. त्यामुळे इथं डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं असणार आहे सांगा टॉलनेस. ओके. आता हा हे झालं F1 जनरेशनपर्यंत. आता आपल्याला F2 जनरेशन काढायची. तुम्हाला माहीत नाही की F2 जनरेशन कशी करायची तर सर्वांनी लक्षात घ्या की F1 जनरेशनमध्ये जो हायब्रिड आपल्याला ऑप्टेन झालेला आहे त्या हायब्रिडचं त्याच हायब्रिडबरोबर सेल्फिंग करायचं. म्हणजे क्रॉस करताना कॅपिटल टी आणि स्मॉल टी ह्याचं क्रॉसिंग पुन्हा त्याच हायब्रिड टॉलबरोबर येणार तो म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. एकदा तुम्हाला हे पहिलं एक्झाम्पल लक्षात आलं ना की ह्यावरून तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल लक्षात येतील. मग तुम्ही सुद्धा क्रॉस करा आणि तुम्हाला हे एक्झाम्पल नंतर इतकी छान वाटतात सॉल्व्ह करताना. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा की कशा फक्त त्यामध्ये स्टेप मात्र व्यवस्थित तिथं तुम्हाला रिप्रेझेंट केलं पाहिजे. मग आता इथं सेल्फिंग करताना सेल्फिंग कशाचं केलेलं आहे कॅपिटल टी स्मॉल टी हा पुन्हा सेल्फिंग केलेला आहे किंवा पुन्हा क्रॉस केलेला आहे कॅपिटल टी स्मॉल टी. ओके. आता त्यानंतर आपल्याला काय काढायचे म्हणजे गॅमेट्स काढताना तर माहिती आहे डिफरंट गॅमेट्स किंवा डिफरंट अलिट्स त्यामध्ये प्रेझेंट आहेत. एक आहे कॅपिटल टी आणि एक जो आहे तो स्मॉल टी आहे. त्यात सुद्धा एक कॅपिटल टी एक जो आहे तो स्मॉल टी. आता क्रॉसिंग करताना मी इथं चेकर बोर्ड मी क्रॉसिंग केलेलं आहे कारण की सडनली अगदी होतं. तुम्ही असंही क्रॉसिंग करून दाखवू शकता. इथं कॅपिटल टी ह्याच कॅपिटल टी बरोबर हा स्मॉल टी मग त्यांचं क्रॉसिंग होणार कॅपिटल टी स्मॉल टी ऑफस्प्रिंगचं ऑप्टेन होणार. आणि ही जी मेथड आहे जी बॉक्समध्ये दाखवलेली आहे त्याला प्युनेट मेथड किंवा चेकर बोर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे फॉर ऑप्टेनिंग द F2 हायब्रिड. आता ह्यामध्ये लक्षात घ्या कॉलम करताना कसे कॉलम करायचे. आपल्याला माहिती आहे की ह्यामध्ये दोन आयन्स आहेत. एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा जो आहे तो स्मॉल टी आहे. आणि ह्यामध्ये दोन मी सिम्बॉल केलेले आहेत. बघा हे सिम्बॉल तुम्हाला 11ला पण सांगितले होते की एक जो सिम्बॉल आहे तो फिमेलचा आहे आणि दुसरा जो सिम्बॉल आहे तो मेलचा आहे. मात्र ह्यामध्ये लक्षात घ्या की फर्स्ट कॉलममध्ये काय केलं आहे आपण कॅपिटल टी दुसऱ्या कॉलममध्ये काय केलं आहे स्मॉल टी. तसाच हाच हॉरिझॉन्टल कॉलम व्हर्टिकल कॉलममध्ये पण काय करायचं आहे एक कॅपिटल टी एक स्मॉल टी एक मेल असणार आहे एक फिमेल असणार आहे. हा एवढा तुम्ही टॅब्युलर फॉर्ममध्ये केला. ओके. आता त्यानंतर बघा क्रॉसिंग करताना सिम्पल आहे. ह्या कॅपिटल टीचं ह्या कॅपिटल टी बरोबर जेव्हा क्रॉसिंग होणार आहे तेव्हा फॉर्मेशन कशाचं होणार आहे बाळांनो कॅपिटल टी कॅपिटल टी. ओके. म्हणजे जो ऑफस्प्रिंग फॉर्म झालेला आहे तो कसा असणार आहे सांगा प्युअर टॉल आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालेलं आहे. चेकर बोर्ड म्हणजे समजलेली आहे मेथड. त्यामध्ये फक्त गॅमेट्स एकदा हॉरिझॉन्टली कॉलममध्ये घ्यायचे एकदा व्हर्टिकल कॉलममध्ये एक पॅरेंटला मेल दाखवा एका पॅरेंटला फिमेल दाखवा आणि मग क्रॉसिंग करताना ह्या कॅपिटल टी बरोबर क्रॉसिंग झाल्यावर हा कॅपिटल टी ह्या कॅपिटल टी बरोबर क्रॉस झाल्यावर कॅपिटल टी म्हणजे जो हायब्रिड तयार झालेला आहे तो कसा आहे प्युअर टॉल झालेला आहे. ओके. आता सेकंड कॉलम हा कॅपिटल टी ह्या कॅपिटल स्मॉल टी बरोबर क्रॉस झाल्यावर जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे तो कसा तयार होणार सांगा एक म्हणजे कॅपिटल टी आणि दुसरा जो त्यामध्ये अलिल आहे तो कोणता आहे स्मॉल टी. पण हा प्युअर टॉल आहे का नाही. का नाही कारण एक अलिल आहे तो टॉलनेस आहे दुसरा जो अलिल आहे तो ड्वार्फनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे इथं आपण मेन्शन करताना हा जो ऑफस्प्रिंग असणार आहे तो कसा असणार आहे सांगा हायब्रिड
टॉल. ओके, हा झाला पहिला कॉलम. पहिली स्टेप आता झाली कंप्लीट. राहिला काय आता फक्त सेकंड कॉलम. सेकंड कॉलममध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कॅपिटल टी या स्मॉल टी बरोबर क्रॉस केल्यानंतर त्यापासून जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे तो ऑफस्प्रिंग कसा तयार होणार? कॅपिटल टी स्मॉल टी. मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण आता हाही ऑफस्प्रिंग होमोझायगस असणार आहे का हेटेरोझायगस असणार आहे? तर हेटेरोझायगस असणार आहे. का त्याला हेटेरोझायगस म्हणायचं? कारण एक जो आहे एक कॅरेक्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? डॉमिनंटसाठी. आणि एक कॅरेक्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? रिसेसिव्हसाठी. एक टॉलनेस आहे, एक क्वार्कनेस आहे. डिफरंट अलील हे एका ऑफस्प्रिंगमध्ये प्रेझेंट आहे. आणि म्हणून हा जो अलील असणार आहे हा पण कसा आहे सांगा? हायब्रिड टॉल. तुम्ही फक्त वर्ड हायब्रिड दिलेला आहे. तुम्ही मात्र तुमची नोट जेव्हा तयार कराल तेव्हा मात्र फक्त हायब्रिड टॉल असं नाव द्या. आणि इथं पण नुसतं टॉल असा वर्ड न घेता तुम्ही प्युअर टॉल असं नाव द्या. मी आता इथे स्पेस कमी असल्यामुळं तुम्हाला समजण्यासाठी फक्त बेसिक तिथं लिहिते. ओके, आता कॅपिटल टी स्मॉल टी झालेला आहे. आता राहिलेला काय आहे? हा स्मॉल टी, हा स्मॉल टी. तो आता क्रॉसिंग करताना सिंपल आहे. स्मॉल टीचं स्मॉल टी बरोबर क्रॉसिंग झाल्यानंतर त्यापासून काय तयार होणार आहे? स्मॉल टी. जसं आपण कॅपिटल टीला प्युअर टॉल म्हणतो तसं हा जो ऑफस्प्रिंग आहे ह्या ऑफस्प्रिंगला तिथं मात्र काय म्हटलं जाणार आहे सांगा? हा पण प्युअर आहे. माहीत आहे आपल्याला प्युअर का आहे? दोन सिमिलर आलेले आहेत आणि इथं ड्वार्फनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे ते पण. म्हणजे हा जो ऑफस्प्रिंग आहे तो प्युअर ड्वार्फ असणार आहे. हे प्युअर टॉल, प्युअर ड्वार्फ, हायब्रिड टॉल हे कशासाठी द्यायचं आहे? तर आपल्याला ह्यानंतर फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो काढायचे. आणि असं लिहिलं की तुमचं अगदी 5 मिनिटामध्ये फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो काढून होतात. आता हे एक्झाम्पल सिम्पल आहे त्यामुळे ह्याला वेळ लागत नाही. पण समजा तुम्ही जर डायहायब्रिड टॉल घेतला तर तिथं मात्र मग बघावं लागतं की हायब्रिड टॉल कुठले आहे, प्युअर टॉल कुठले आहे. मग असं जर तुम्ही प्रत्येकाच्या खाली लिहिलं तर तुम्हाला जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन करायचं आहे, एक्सप्रेशन म्हणजे ते व्हॅल्यू काढायचे आहे फिनोटायपिक आणि जिनोटायपिक, हे मात्र तुम्हाला काढणं इझी जाईल. आणि दिसताना हे रिप्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतंय. एक्झामिनर जेव्हा तुमचा पेपर चेक करणार तेव्हा एक्झामिनरला पण कळतंय बघा आपल्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती आहेत. तर मग नेहमी लक्षात घ्या की जे तुम्ही कुठलाही लॉ असतो त्यामध्ये जे एक्झाम्पल तुम्ही मांडणार आहात त्या एक्झाम्पलचं रायटिंग मात्र व्यवस्थित तिथं रिप्रेझेंट केलं पाहिजे. पहिल्यांदा जिनोटाईप, त्यानंतर फिनोटाईप, त्यानंतर जिनोटाईप, त्यानंतर गॅमेट झाल्यानंतर क्रॉसिंग केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये जे हायब्रिड आहे त्यांचं सेल्फिंग करायचं. तिथं नाव द्या सेल्फिंग ऑफ द F1 हायब्रिड. त्यानंतर गॅमेट हे नाव द्या. आणि F2 जनरेशनमध्ये तरी चेकर बोर्डची मेथड केलेली आहे. तिथं कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. पण तिथं पॅरेंट बेसिस घ्यायला विसरायचे नाही. तो मेल आहे, फिमेल आहे हे सुद्धा यामध्ये डिनोट केलं जातं. आणि मग त्याचं क्रॉसिंग करताना आपल्याला समजतं इझिलीच आहे. कॅपिटल टी बरोबर कॅपिटल टी क्रॉस झाल्यावर काय तयार होणार? टॉल. कॅपिटल टी बरोबर स्मॉल टी तयार झाल्यावर काय तयार होणार? कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड. स्मॉल टी बरोबर हा कॅपिटल टी क्रॉस झाल्यावर काय तयार होणार? कॅपिटल टी स्मॉल टी. पण इथं टी आधी आहे, इथं टी नंतर आहे. त्यामुळे लिहिताना उलटं लिहू नका की आधी स्मॉल टी मग कॅपिटल टी. नेहमी लिहिताना पहिल्यांदा जे डॉमिनंट आहे कॅपिटल टी आणि मग स्मॉल टी असं रायटिंग करा. आणि त्यानंतर स्मॉल टी स्मॉल टी. बघा आता ह्या टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला काय किती आधी ऑफस्प्रिंग ऑप्टेन केला आहे. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आहे, हा 4 नंबरचा आहे. ओके, आता त्यानंतर एक जो आहे तो प्युअर टॉल आहे, एक जो आहे तो प्युअर ड्वार्फ आहे आणि 2 जे आहे ते हायब्रिड टॉल आहे. हे लगेच आपल्यापणच बघायचं बघा त्यामध्ये प्युअर किती आहे, प्युअर ड्वार्फ किती आहे, त्यानंतर हायब्रिड किती आहे हे लगेचच आपण त्यामधल्या व्हॅल्यू हे करायच्या मांडायच्या. म्हणजे ते आपल्याला फिनोटाईपला आणि जिनोटाईप रेशो काढताना इझी जाईल. आता हे सगळं एक्झाम्पल मांडलेलं आहे. आधी स्टेटमेंट लिहायचं, त्यानंतर एक्झाम्पल आणि एक्झाम्पलच्या खाली एक छोटासा रेक्टँगल करा आणि तिथं म्हणा फिनोटाईपिक रेशो इज इक्वल टू आणि त्याच्या खाली जिनोटाईपिक रेशो इज इक्वल टू. आता बाळा फिनोटाईपिक रेशो आपल्याला काढायचा आहे. सिम्पल आहे. फिनोटाईपिक फक्त आपल्याला काय काउंट करायचे आहे की ह्या 4 ऑफस्प्रिंगपैकी टॉल किती आहे आणि ड्वार्फ किती आहे.
ओके, बघा टॉल किती आहे, प्युअर टॉल जरी एक असलं तरी हायब्रिड टॉल 2 आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे 3 जे ऑफस्प्रिंग आहेत ते टॉल आहेत आणि ह्या एकच जो ऑफस्प्रिंग आहे तो मात्र कसा आहे सांगा, ड्वार्फ आहे. मग फिनोटायपिक रेशो कसा असणार सांगा, 3:1. 3 हे कोण आहे, कुठला ऑफस्प्रिंग आहे, 3 हे टॉल आहे आणि 1 जो आहे तो एकच ड्वार्फ आहे. म्हणून रेशो फिनोटायपिक रेशो लिहिताना कसा लिहिणार आहे सांगा, 3:1. आता जिनोटायपिक रेशो आपल्याला लिहायचा आहे, तर ह्याला मात्र फोड करावी लागेल. जिनोटायपिकला सांगितल्याप्रमाणे ह्या 4 पैकी ऑब्झर्वेशन आपण केलेलं आहे. एक जो आहे तो प्युअर टॉल आहे, 2 जे आहे ते हायब्रिड टॉल आहे आणि 4th नंबरचा जो आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. मग मांडताना पण तुम्ही असं मांडता, 1 is a pure tall as to 2 hybrid tall as to 1 pure dwarf. मग रेशो सिंपल आहे, 1:2:1 हा झाला आपला जिनोटायपिक रेशो. याप्रमाणे तुम्हाला फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो विसरायचं नाही. हे रेशो मात्र कंपल्सरी लिहायची सवय करा. बघा पुन्हा एकदा रिवाइज करते, मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हणायचं, व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस, स्टेटमेंट काय आहे, ए क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग ओनली 1 हेरिटेबल ट्रेट इज नोन एज ए मोनोहायब्रिड क्रॉस. त्यानंतर सेकंड डेफिनेशन काय असणार आहे, द क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये पहिली स्टेप काय लिहिणार आहे, फिनोटाईप. फिनोटाईपमध्ये आपण 2 पॅरेंटमध्ये घेतलेला आहे. एक जो आहे तो प्युअर टॉल आहे, दुसरा जो आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. त्यानंतर जिनोटाईपमध्ये यांचे जिनोटाईप टॉलचे कोण असणार आहे, कॅपिटल टी, कॅपिटल टी. ड्वार्फचे कोण असणार आहेत, स्मॉल टी, स्मॉल टी. गॅमेट कोण असणार आहे, कॅपिटल टी, स्मॉल टी. F1 जनरेशनमध्ये त्यांचे फ्युजन झाल्यानंतर जो F1 हायब्रिड असणार आहे तो कसा असणार आहे, हायब्रिड टॉल असणार आहे, कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ह्या F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड ऑब्टेन झालेलं आहे त्या F1 हायब्रिडचं सेल्फिंग करायचं आहे. सेल्फिंग करायचं म्हणजेच काय, कॅपिटल टी स्मॉल टी हा पुन्हा बरोबर क्रॉस होते, पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर त्यांचे गॅमेट्स आपल्याला मांडायचे आहेत. एक कॅपिटल टी असणार आहे, दुसरा स्मॉल टी असणार आहे. तिकडे तेच नाही, सेम कॅपिटल टी स्मॉल टी. F2 जनरेशन काढण्यासाठी मग आपण चेकर बोर्डची मेथड यूज केली आहे. 2-3 कॉलम करायचे. त्यानंतर एका ह्याच्यामध्ये मेल फिमेल रिप्रेझेंट करा. त्यानंतर गॅमेट मांडा पहिल्या कॉलममध्ये कॅपिटल टी, दुसऱ्या कॉलममध्ये स्मॉल टी. खाली पण ते असतं नाही, कॅपिटल टी स्मॉल टी. हे एवढं तुम्ही मांडून घेतलं की तुम्हाला क्रॉस करताना काय अवघड आहे का, कॅपिटल टी बरोबर कॅपिटल टी, ह्या कॅपिटल बरोबर तो स्मॉल टी, नंतर ह्या टी बरोबर हा कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, ह्या टी बरोबर हा स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. 1 is a pure tall, 2 is the hybrid tall, and 1 is the pure dwarf. So phenotypic ratio is equal to 3 tall and 1 dwarf. So ratio is equal to 3:1. Genotypic ratio 1 pure tall, 2 hybrid tall, 1 pure dwarf. So ratio is the 1:2, 2:1. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण फर्स्ट जो क्रॉस आहे तो मोनो हायब्रिड क्रॉस बघितला होता. ओके, आता त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला आपण ह्यावरनं फ्लो झालेला पहिला लॉ बघणार आहोत, लॉ ऑफ द डॉमिनन्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.